SBIने एक इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यानं सरकारवर आर्थिक ताण आलाय, त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो, हा इशारा SBIने दिला। तसंच अशा योजना जाहीर करण्याबाबत देखील स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आता चिंता देखील व्यक्त केलेली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पावरती याचा परिणाम होतो असं SBIचं म्हणणं आहे। लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारवरती आर्थिक ताण येतोय। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होत आहे। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपयांचा खर्च केला जातोय। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% आहे। तर लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवर येत असलेला ताण आपण बघतोय आणि त्याचा आर्थिक बोजा कशा प्रकारे सरकारला सांभाळावा लागतोय तेही आपण पाहतो। पुढे राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बैठकांना विशेष महत्त्व आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज दुपारी 12:30 ते 2 वाजेदरम्यान मंत्रालयात बैठक आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक सुद्धा होणार असल्याचं कळत आहे। तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटणार का, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतरची बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावलेली आहे। त्यांचा BP आणि शुगर देखील कमी झाला असल्याचं बघायला मिळतंय। डॉक्टरांनी जरांगेंच्या आरोग्यासाठी तपासणी केली आहे। मराठा समाजाला OBCतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आता आंदोलन सुद्धा सुरू केलं असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। मात्र जरांगेंची प्रकृती आता खालावली असल्याचं बघायला मिळतंय। यानंतर आता संपूर्ण राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या खास करून राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते, मात्र सर्व आमदारांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांनी पद स्वीकारलं असं कळतंय। याबाबत किस्सा गुलाबराव पाटील यांनी सांगितलाय। आपण सत्तेत असलं पाहिजे, याशिवाय फडणवीसांनी मोठं मन दाखवलं होतं, आता आपण मोठं मन दाखवायला हवं अशी समजूत आमदारांनी काढली। निवडणुकीत उभा राहिलो आणि निवडून आलो, त्यानंतर वडिलांनी लाथ मारली आहे असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलाय। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगावमध्ये सत्कार झाला तेव्हा ते बोलत होते। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता आहे। घोलवड पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यांच्या लाल रंगाच्या गाडीसह ते बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अशोक धोडी हे बेपत्ता असल्याने स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष सुद्धा काढले जात आहेत। केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं सपत्नीक दर्शन घेतलं। मंदिर समितीकडून सिंधिया यांचं शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापुरात 150 खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे। यासाठी 20 कोटींचा निधी आता मंजूर करण्यात आलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। हे हॉस्पिटल स्वयंसेवी संस्थांनी चालवण्यासाठी देण्यात येणार असल्याचं धाराशिव या ठिकाणी पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आमदार आपापल्या मतदारसंघांमध्ये कामाला लागले। अशातच जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। आमदार साहेबांनी 1500 फूट उंचावर 600 फूट लांबीचे व्हॅली क्रॉसिंग केले आणि त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। नाशिक या ठिकाणी होत असलेल्या रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेमध्ये रविवारी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघानं दणदणीत विजय मिळवला असल्याचं बघायला मिळालं। महाराष्ट्राने कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बडोदा संघाला तब्बल 439 धावांनी पराभूत केलं। महाराष्ट्राचा हा 6 सामन्यांमधला दुसरा विजय आहे। रविवारपासून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ISPL क्रिकेट सामन्यांच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली। यावेळेस माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता अभिषेक बच्चन आणि आशिष शेलार उपस्थित राहिले।
ऑस्ट्रेलियन ओपन 2025 स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद इटलीच्या यानिक सिनरने पटकावलंय. हे त्याचं सलग दुसरं ऑस्ट्रेलियन विजेतेपद आहे. याशिवाय एकूण तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अंतिम सामन्यामध्ये इटलीच्या सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर इवेरेव याचा पराभव केलाय. नाशिकच्या देवळा तालुक्यातील दैवड परिसरात क्रिकेटचे सामने सुरू आहे. दरम्यान याच क्रिकेटच्या सामन्यांवेळी 24 वर्षीय यश आहिरे याचा आकस्मिक मृत्यू झालाय. यश बाद झाला त्यानंतर मैदानाबाहेर बसला असता त्याला अस्वस्थ वाटलं. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. जळगावच्या पारोळा तालुक्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत झाली. आमदार अमोल चिमणराव यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विविध गावांमधील तब्बल 125 बैलगाडा संघ यामध्ये सहभागी झाले. शेंदुर्णी या ठिकाणी बैलगाडा संघाने पहिले 41,000 रुपयांचं रोख पारितोषिक पटकावलं. पुण्यात धायरी आणि सिंहगड रोड या परिसरामध्ये वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. तर रखडलेला डीपी रस्ता वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नसणारे पुरेसे पोलीस, बंद सिग्नल, अर्धवट केलेले भूसंपादन, त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन आता करण्यात आलेलं आहे. पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी द्या, ही मागणी पुण्यातील एका प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी केली आहे. पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयात त्यांनी बाहेर उपोषण केलंय. तर ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका प्राध्यापक ठोंबे यांनी घेतली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर लोककलेची साक्ष देणारी चित्र रेखाटण्यात आली आहे. इगतपुरी ते कसारा बोगद्यावरती ही ऐतिहासिक वारली कलेची चित्र रेखाटण्यात आली. बोगद्याजवळच्या भिंतीवरती स्थानिक लोकजीवन, शेती, व्यवसाय, पर्यटन दाखवणारी ही चित्रे. या चित्रातून संस्कृती संवर्धनाचा संदेशही दिला जातोय. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सेलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण झाले. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये पार पडेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आज पुन्हा ब्लॉक घेण्यात आला. पुलाचा गर्डर बसवण्यासाठी हा वाहतूक बदल केला जाणार आहे. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरती हे काम दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये करण्यात येईल. या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक लोणावळ्यातल्या कुसगाव येथून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवली जाईल. यवतमाळमध्ये भरधाव वेगात असलेल्या स्कूटरने अचानक पेट घेतला. यात हे स्कूटर जळून खाक झालं. दरम्यान स्कूटर चालकाने अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत दुचाकीला लागलेली आग आटोक्यात आणली. चेंबूरमधल्या SRA या बिल्डिंगमध्ये भीषण आग लागली. अग्निशमक दलाकडून संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली. अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पुण्यातल्या भोर महाड मार्गावरील वरंद घाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले. कार महाडमधून भोरच्या दिशेने येत असताना पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडली. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. राजगुरुनगर शहरात कापड दुकानात ऑफरसाठी महिलांची सकाळपासून तुंबळ गर्दी बघायला मिळाली. 26 जानेवारी निमित्त महिलांसाठी 1 रुपयामध्ये 1 ड्रेस ही स्कीम लावण्यात आली. मात्र महिलांना ड्रेस न देता कापड व्यावसायिकांना दुकान बंद केलं, त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना प्रतिष्ठित पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अच्युत पालव यांनी कलाक्षेत्रामध्ये विशेषतः सुलेखनमध्ये देशासह विदेशात उल्लेखनीय कार्य केलं आहे. चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच धुळ्यात ग्रामस्थांनी गुढी उभारली, मिरवणूक काढल्या. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या बारीपाडा या ठिकाणी चैत्राम पवार यांचं मोठं कार्य आहे. गावकऱ्यांनी गुढी उभारत जल्लोष सुद्धा केलाय. BMWने भारतात 2 कार लॉन्च केल्या. X3 आणि इलेक्ट्रिकल iX1 LWB. 2 व्हेरियंटमध्ये असलेल्या X1 ची किंमत 49 लाख रुपये तर X3 व्हेरियंटची किंमत 75,80,000 इतकी आहे. BMW या इलेक्ट्रिक व्हेकल नंतर लवकरच LWB SUV लॉन्च होणार आहे. पुढची बातमी बघूयात. रत्नागिरीमधून रत्नागिरीच्या मिरकरवाडा या बंदरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे. अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी मत्स्य विभागाने 23 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर निलेश राणे यांनी आता 3 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे.
त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अवैध बांधकाम पाडण्यात आली आहे। या कारवाईमुळे आपण जर बघितलं तर 2 दिवस मिरकडवाडा या बंदरातील मासे विक्री बंद राहणार आहे। मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथली अतिक्रमणं काढली जाणार नाहीत तोपर्यंत ती चालू राहील आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारची कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे। व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। आमचे स्वतःचे 2 ड्रोन कॅमेरे आहेत। त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा 2 ड्रोन कॅमेरे परिस्थितीची वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल। आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामं होती। त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या। सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास 70-75% बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत। उर्वरित 20 ते 25% बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची संध्याकाळी कारवाई संपेल। धन्यवाद। यानंतर बघूयात एक खास रिपोर्ट। सरपंच हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत आहेत। असं असताना धनंजय मुंडेंनी देखील वाल्मिकला धक्का दिलाय। धनंजय मुंडेंनी वाल्मिकची तिजोरी आपला भाऊ अजय मुंडेच्या हाती दिली आहे। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे यावरचा हा खास रिपोर्ट। कराडला धक्का, मुंडेंची सावध भूमिका। वाल्मिकच्या खुर्चीवर मुंडेंनी भावाला बसवलं। जगमित्र कार्यालयाची सूत्र मुंडे बंधूंकडे। वाल्मिक कराड हा सरपंच हत्येशी संबंधित खंडणीच्या आरोपात जेलमध्ये आहे। मात्र म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात, तसंच काहीसं या वाल्मिकच्या बाबतीत झालंय। कारण वाल्मिकनं ज्या जगमित्र ऑफिस मधून आपलं साम्राज्य उभं केलं त्याच साम्राज्याला आता हादरे बसायला सुरुवात झाली। वाल्मिक ज्या ऑफिस मधून सगळी सूत्र हलवत होता त्यालाच धनंजय मुंडेंनी धक्का दिलाय। धनंजय मुंडेंनी वाल्मिकची तिजोरी जगमित्र ऑफिस आपला चुलत भाऊ अजय मुंडेच्या हाती दिली आहे। मात्र हे अजय मुंडे कोण आहेत पाहूया। अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ। बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून काम। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत मतदारसंघात सक्रिय। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वाल्मिकच्या जगमित्र कार्यालयात मुंडे उपस्थित। मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे। जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमिनीमध्ये कराड मुंडे पार्टनर। जगमित्र शुगर मिल मध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक। व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12,27,00,000 रुपये। कंपनीनं 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली। इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲशच्या वाहतुकीतही या कंपनीचा सहभाग। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा। कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे।
दिवसेंदिवस वाल्मिक कराडचा पाय फुलात जातोय आणि त्यामुळे वाल्मिकला दूर करून धनंजय मुंडेंनी अजय मुंडेंकडे जगमित्र कार्यालयाची सूत्र सोपवल्याची चर्चा रंगली आहे. मात्र वाल्मिकच्या कारनाम्यांमुळे मुंडेंनी खांदेपालट केलाय की सावधगिरीचा उपाय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मोठी आणि महत्वाची बातमी, पोलिसांना लढणाऱ्या धनाढ्य चालकाचा माज अखेर उतरलेला आहे. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल बाकलीवार VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीत फिरत होता. पोलिसांनी थांबवलं आणि त्यानंतर या मुजोर धनाढ्य चालकानं पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली. मात्र खाकी वर्दी काय असते हे त्याला पोलिसांनी दाखवलं आणि 24 तासाच्या आतच त्याला बेड्या सुद्धा ठोकण्यात आल्या आणि त्याची रवानगी थेट कोठडीमध्ये करण्यात आली. एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथे सायरन वाजवून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली, त्यांच्या अंगावर आले, दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली, त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या कार्य करण्यात त्यांना अडथळा केला. त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल